पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शर्वरीच्या मदतीशिवाय मला वाड्याच्या आतही जाता येणार नाही आणि ती माझ्या आसपास असताना मला नानांना मारताही येणार नाही। शर्वरी आता वाड्यात नाहीये, ती मार्केटमध्ये आणि तिने मार्केटमध्ये आता एका दुकानातून चोरी केली आहे। काय? ऑलरेडी तुझं ऐकून मी खूप वेळा खोटं बोलले, पण आता नाही। मी आता बाबाला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे। प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही आमच्या आयुष्यातनं निघून जा। तुम्ही नका भेटू, आम्हाला फोन नका करू आणि वाड्यावर तर अजिबात येऊ नका प्लीज। येते मी। हाँ हे ठेव। हे काय आहे? हे कसले दागे दोरे देताय? तुम्हाला माहिती ना माझा या गोष्टींवरती विश्वास नाहीये। आधी नारळ दिलात, आता हे देताय, काय कारण आहे? कशासाठी त्रास देताय तुम्ही? हा जो खोटा कन्सर्न दाखवताय ना तुम्ही, तो प्लीज प्लीज बंद करा। बाबा प्लीज शांत हो, तुला सगळं नंतर सांगते मी। प्लीज शांत हो, तुम्ही द्या। कशासाठी घेतेस तू हे? माझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे का नाही? काही कर। माझ्या सासूबाईंची श्रद्धा आहे याच्यावर, काळजी घे। हा येते मी। तुमच्या सासूबाईंशी मी जरा उद्धटपणे बोललो होतो, त्यांना सांगा आय एम व्हेरी सॉरी। तुम्ही माझ्या घरी गेला होता? चल तू का आलीस इकडे मला न सांगता? अरे आम्ही तुलाच भेटायला आलो होतो। आम्ही म्हणजे? मी आणि माझी मैत्रीण, ती तुला सॉरी म्हणायला आली होती। ती काल निघून गेली ना, पण मध्येच त्याने बेट लावली, तिला बोरकूट हवं होतं म्हणून। आणि म्हणून तू चोरी केलीस? कुठली मैत्रीण आपल्या मैत्रिणीला चोरी करण्यासाठी सांगते ग? मी तुला पहिल्यापासून सांगतोय, ती पोरगी तुला फसवतीये, पण तुला माझं ऐकायचंच नाहीये। मी किती वेळ झाला तुला सांगतोय, तिचे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीयेत मला, सांगतोय की नाही? बाबा मला नाही कळते काय होतंय। तिच्याकडे काहीच रिझन नाही मला फसवायचं, उलट तुझ्याकडे रिझन आहे आमची मैत्री होऊ नये म्हणून। ती मला आजोबांच्या मनातलं सांगणार आहे जे तुला नकोय। इनफॅक्ट तुला आगीची भीती का वाटते हे आजोबा सांगणार आहेत तिला। ऑफकोर्स आजोबांना माहितीच असणार ना तुझ्या लहानपणीचं। शरू, ज्या दिवशी मी आगीचा धसका घेतला तो माझा चंद्रविलास मधला शेवटचा दिवस होता। त्याच्यानंतर 35 वर्षांनी मी नानांना भेटतोय। त्यांना कसं काय माहिती असेल माझ्या आगीच्या भीतीबद्दल? माझी ती मैत्रीण असं का म्हणाली? कारण ती तुला फसवायचा प्रयत्न करते, तेच मी सांगतोय तुला। ही तुझी मैत्रीण नानांना कधी भेटणार होती? कारण काल जेव्हा आग लागली त्यावेळेला ती तिथे नव्हतीच, त्यामुळे तिने नानांशी बोलायचा प्रश्नच येत नाही। म्हणजे ती खरंच खोटं बोलते माझ्याशी? एक्झॅक्टली, मला फसवतीये ती। हो। पण का? आपण कारण शोधून काढू। मला सांग, ती आत्ता कुठे असेल? ती वाड्यात असेल, ती माझ्यासाठी थांबणार होती। मी तिच्या बरोबर जाईन आणि मग आम्ही एकत्र वाड्यात जाऊ असं ठरलं होतं आमचं। ओके, आता एक काम करायचं, तू वाड्यात जायचं आत्ता आणि मी तिकडे लपून बसीन। लपून? लपून का? मी तुझ्या बरोबर आहे असं जर का तिला कळलं तर ती परत पळून नाही का जाणार? ती आपल्याला समोर हवी आहे आणि तिच्या समोरच आपल्याला विचारावं लागेल की ह्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे। कळलं तुला? हा चल वाड्यात जाऊयात। काय? सॉरी बाबा, तुझं नाही ऐकलं एवढे दिवस। It's okay. चल
आतमध्ये जा, मी इथेच थांबतो. तुला जर का कोणी माझ्याबद्दल विचारलंच तर त्यांना सांग की मी प्रिंट आउट आणायला गेलोय. ओके? गो 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 गो. काय ग, तुझे बाबा कुठे? ते नाही आले का तुझ्यासोबत? अगं त्याला प्रिंटआउट्स काढायचे होते, त्याला वेळ लागणार होता म्हणून मी म्हणलं मी जाते पुढे. बरं केलंस. पण त्यांनी आपल्याला एकत्र बघितलं नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. मी बरोबर गुंडाळलं त्याला. मी म्हणलं तुला मार्केटमध्ये वेळ लागला मग मी शोधायला बाहेर पडले. त्याला अजिबात संशय नाही आला. ठीक आहे मग, चल. शेवटी तू मला आणलंसच वाड्यात, पण आता तुझा प्रवास इथवरच. मला आत्ता कळतंय की तू खरंच माझा फायदा घेतेस, पण का ते माहित नाही. मी आणि बाबा पुढच्या काही तासातच ते शोधून काढू. चल नाना आजोबांकडे जाऊ. ते काय म्हणतायत ते ऐक आणि मला सांग. चल. तुला दूर ठेवलं तरच मी त्यांना मारू शकेन, आणि तू काही आता नानांपासून लांब जाणार नाहीस. माफ कर मला शर्वरी, मला आता तुलाच मारावं लागेल. फक्त यावेळी मी काल रात्रीसारखी गडबड नाही होऊ देणार. आता तू तुझ्याच हातांनी स्वतःचा बळी घेणार आहेस. हॅलो, काय झालं? चल ना. अगं ऐक ना, नानांच्या खोलीत जायची माझी शेवटची वेळ असेल ना. अगं म्हणजे आता तुला सगळं सांगितल्यावर मी परत कशाला जाईन नानांच्या खोलीत. पण त्याआधी माझी एक अट आहे. आधी ती अट पूर्ण कर, मगच मी नानांच्या खोलीत येईन. चल. मला हिला खेळवत ठेवावं लागणार जोवर बाबा येत नाही. येतेस ना ग? हो हो आले. बाबा, अरे कुठेस तू? लवकर ये. चल. शरू, दार हातून का लावलंय? शरू, हे शरू, दार उघड. शरू, दार आतून का बंद केलं असेल? ती मुलगी काहीतरी करेल माझ्या शरूला. शरू, तारा, शरू, दार उघड. शरू, शर्वरी, शरू, शरू. तू मला इथे का आणलंस? मला राग आलाय तुझा. मी चिडले तुझ्यावर. का? मी काय केलंय? तू काहीच नाही केलंस ना. तू मला बोरकूट आणून दिलंस ना, माझी बाहुली शोधून दिलीस ना, माझ्यासोबत छान खेळलीस.
मला वाटतं ना, तू माझा फक्त फायदा घेतेस तुझ्या आजोबांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. आणि तुझं काम झालं की विसरशील आणि म्हणशील, कोण तू, कसली मैत्रीण. तू वेडी आहेस का? मी का फायदा घेईन तुझा? तू एवढी हेल्प केलीस माझी. तेच तर बघायचंय. तू जर खरंच माझी मैत्रीण असशील ना, तर तुला परीक्षा द्यावी लागेल मैत्रीची. आणि मग मी ठरवेल इतरांच्या मनातलं जाणून घ्यायचं माझं एवढं मोठं कौशल्य तुझ्या आजोबांसाठी वापरायचं की नाही. बघू तू तुझ्या शब्दाला किती जागतेस. देशील ना परीक्षा? यार, हा बाबा का येत नाहीये? शर्वरी, मी म्हटले होते ना तुला, मला मनातलं ओळखता येतं ते. तुझ्या मनात काय चाललंय चांगलंच कळतंय. अगं नाही, मी नाही 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 नाही, घाबरू नकोस. तुझे बाबा माझ्याबद्दल काय काय विचार करतात चांगलं माहिती आहे मला. मी तुझ्या मनातलं सगळं ऐकलं. अगं नाही, तसं नाही. मनातले विचार थांबवता येत नाहीत ना. मग आपली मैत्री थांबवायची की नाही ते ठरवू आपण. चल, तू दे परीक्षा. हा पेटारा दिसतोय, त्यात बसायचंय तुला. गये, वेडी आहेस का तू? ही कुठली परीक्षा आहे? मी हात बसले तर श्वास कोंडेल माझा. तीच तर अट आहे ना. तू माझ्याबद्दल जे काही चांगले विचार करतेस ना, ते मला ऐकू येऊ दे. मी 100 आकडे मोजेपर्यंत तू इथेच बसायचंय या पेटाऱ्यात. नाही नाही, मला नाही जमणार. ही कसली जीवघेणी अट आहे तुझी? ठीक आहे, तुला माझं म्हणणं नाही पटत आहे ना, मग मी जाते. आपली मैत्री संपली. ही ओढणी ठेव तुझ्याकडेच. ज्या मैत्रीत विश्वास नाही ती मैत्री काय कामाची. आता ही गेली तर बाबा कधीच भेटू शकणार नाही हिला. शर्वरी, मी इथून परत गेले ना, तर मी पुन्हा नाही भेटणार. ना तुला, ना तुझ्या बाबांना, आणि ना त्या नानांना. थांब. मी तयार आहे आत बसायला. किती वेळ थांबायचंय मला इथे? माफ कर मला, पण माझ्याकडे हाच पर्याय शर्वरी. तुला मार्गातून बाजूला केल्याशिवाय नानांना मारता येणार नाही. मी झाकण बंद केले. अकडे थांबेपर्यंत बाहेर यायचं नाही. नाना, मी आले. सर्व पापहरणं सर्व व्याधिदानी पिशाच मूर्ति हृदये धारम्यहं क्लीं 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 सर्व पापहरणं सर्व व्याधिदानी पिशाच मूर्ति हृदये धारम्यहं क्लीं क्लीं क्लीं. नंदा, तू आली आहेस हे ठाऊक होतं मला, पण मी काही करू शकत नव्हतो, कारण माझं पाप आडवं येत होतं.
आणि जोपर्यंत तू पाप करत नाहीस तोपर्यंत मी तुला हात लावू शकत नाही. पण आता एक पाप तुझ्या खात्यात जमा झालंय नंदा. कुणाला तरी संपवण्यासाठी तू एका पवित्र आत्म्याचा आधार घेतलास. बाबा हे ते पाप आता तुला संपवणं सहज शक्य आहे मला नंदा. क्लीम 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 नंदा नंदा नंदा. सर्व पाप हरणम सर्व व्याधिदानी पिशाच क्लीम क्लीम क्लीम. कोणीतरी आहे जे माझ्या नावाने मला बांधायचा प्रयत्न करतंय. पण माझ्या ध्येयाच्या शेवटच्या टप्प्यात मी बांधली जाणार नाही. बाबा बाबा हे काय झालंय? सर्व पाप हरणम सर्व व्याधिदानी. पिशाच मूर्तिर्दे धारम्यहम क्लीम क्लीम क्लीम. माझ्या मार्गात अडथळा आणायला निघालीस का? पण तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाही सदानंदे. कुकुर्माय स्वाहा इदं न मम कुकुर्माय स्वाहा न मम देहि अस्ति परं देहि मे प्रेतं कुकुर्माय स्वाहा इदं न मम कुकुर्माय स्वाहा इदं न मम. शरू शरू कुठे गेली? शरू 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 माझ्याशी बोल. शरू शरू मी आलोय. डोंट वरी. शरू यार शरू प्लीज बोल यार माझ्याशी. मी आलो शरू. काळजी नको. एक काम झालं आता दुसरं. नंदा किती बळ कुठेही लप. हा नरहर पंत तुला वाड्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बाबा बाबा शरू शरू इकडे कशी आलीस तू? शरू उठ उठ बाळा उठ उठ. बस इकडे बस 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 बस. तुला बरं वाटतंय का? तुला बरं वाटतंय का? बरी. बाबा तू आला नसतास तर काय झालं असतं? अरे असं कसं झालं असतं? तुला काही मी होऊ देणार आहे का? काय बोलतेस तू? बाबा ती
एवढं वाईट का वागली माझ्याशी? मला बंद करून निघून गेली ती. हे बघ आता आपल्याला जास्ती विचार करायचा नाहीये. हा, मला असं वाटतंय ती इथेच असणार कुठेतरी. ती निघून नाही गेली. ती जरी आत्ता निघून गेली असली तरी सुद्धा तिला आपला प्लॅन कळलाय, त्यामुळे ती लगेच ऍक्शन घेणार नाही. कळलं का? बाबा ती चांगली मुलगी नाहीये. चुकीच्या मुलीशी मैत्री केली. तू म्हणूनच ते करेक्ट होतं. तिचं माझ्याशी मैत्री करण्यामागचं मोटिव्ह वेगळं होतं. कदाचित तिचं आजोबांकडे काहीतरी काम होतं.